Yes. So, good morning all. In last lecture, we was learned what is business, then features of business, and next question, what is the function of business. असे दोन क्वेश्चन आपण लर्न केलेले आहेत. फंक्शनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तो थोडासा कुठे त्यामध्ये काही डाऊट असेल तर थोडा आधी 5 मिनिट विचारू शकताय तुम्ही. फंक्शनचं इंटेन्शन काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज फंक्शन ऑफ मॅनेजमेंट और पर्पज ऑफ मॅनेजमेंट, दॅट मीन्स स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. कोणतीही ऍक्टिव्हिटी ही स्मूथली कंडक्ट होण्यासाठी फंक्शन हे रन केले जातात. सो बिझनेस फंक्शन इन्क्लूड्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. ओके, ते इम्पॉर्टंट फंक्शन आहेत, हे काय केले जातात, इच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन मध्ये यूज केले जाणार आहे. इन शॉर्ट मध्ये मी रिपीट करते. प्लॅनिंग मध्ये आपण शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. अकॉर्डिंग टू कुंटस, प्लॅनिंग मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट इज टू बी डन, when it is to be done and how it is to be done. Okay, planning is a primary function of management. Second point, organizing. Organizing means organize or grouping a activity. Organizing मध्ये आपण काय बघितलं होतं, organizing function of management means is identifying the task and involve grouping activity. म्हणजे जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती काय करा तुम्ही, डिस्ट्रीब्यूट करा. दॅट मीन्स डिस्ट्रीब्यूट or define the duties and responsibility of people in different position. म्हणजे ज्या ज्या पोझिशन वरती आपण पर्सनला अपॉइंट केलेला आहे त्या प्रत्येक पर्सनची ड्युटीज काय आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे हा तुम्ही ऑर्गनायझिंग फंक्शनच्या अंडर डिफाइन करा. देन थर्ड फंक्शन होतं स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे काय बघितलं होतं आपण, स्टाफिंग मीन्स अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस. म्हणजे जो राईट कॅन्डिडेट आहे हा तुम्ही काय करा, राईट प्लेस वरती राईट टाइम मध्ये अपॉइंट करा. दॅट्स वाय स्टाफिंग यूज व्हेरियस सब फंक्शन. मग स्टाफिंग मध्ये काही सब फंक्शन आहेत हे यूज केले जातात, तर ते कोणते आहेत, लाईक रिक्रुटमेंट आहे, दॅट मीन्स अट्रॅक्टिंग टू द पीपल, आपण ऍड काढतो आणि पीपलना अट्रॅक्ट करतो. देन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, ज्या एम्प्लॉईजचं नॉलेज हे कमी आहे अशा पर्सनना काय करतो आपण, हियर प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट टू दी एम्प्लॉईज फॉर एक्वायरिंग न्यू नॉलेज. न्यू नॉलेज एक्वायर करण्यासाठी ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. प्लेसमेंट मीन्स अपॉइंटेड राईट प्लेस टू द कॅन्डिडेट, एखाद्या कॅन्डिडेटला राईट प्लेस वरती अपॉइंट करणं. रेम्युनरेशन म्हणजे काय, पेड अ फेअर रेम्युनरेशन और फेअर वेजेस टू द एम्प्लॉईज. म्हणजे त्याच्या नॉलेज प्रमाणे किंवा त्याच्या पोझिशन प्रमाणे प्रत्येकाला काय करा तुम्ही, वेजेस म्हणजेच रेम्युनरेशन हे पे करा. अँड परफॉर्मन्स अप्रायझल ऑफ द एम्प्लॉईज. मग परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय, तर परफॉर्मन्स अप्रायझल मीन्स इट इज द इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. एम्प्लॉईचा जो परफॉर्मन्स आहे तो काय करा तुम्ही, इव्हॅल्युएट करा. मग यामध्ये काही बरेच टाइप्स आहेत, हे टाइप्स किंवा ह्या मेथड्स यूज करून आपण परफॉर्मन्स हे अप्राइज करतो किंवा इव्हॅल्युएट करतो. दिस इज कॉल्ड द स्टाफिंग. डायरेक्टिंग. द डायरेक्टिंग फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन्क्लूड्स गाइडिंग द सबऑर्डिनेट. म्हणजे जे लोअर लेवल मॅनेजमेंट आहेत अशा एम्प्लॉईजना आपण काय करणार आहोत, तर गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत फॉर अ इफेक्टिव्ह फंक्शनिंग, फॉर अ इफेक्टिव्ह परफॉर्मन्स और फॉर अ इफेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्यांचा जो टास्क आहे, त्यांचं वर्क जे आहे हे इफेक्टिव्ह होण्यासाठी त्यांना गायडन्स हा प्रोव्हाइड केला जातो. देन सुपरवायझिंग देअर परफॉर्मन्स. म्हणजे फक्त गायडन्स करणे म्हणजे डायरेक्टिंग आहे का, तर डेफिनेटली नाहीये. तर त्याचबरोबर त्यांच्यावरती काय करा, सुपरविजन करा. म्हणजे ते काम जे करता आहेत हे राईट आहे का, ते प्रॉपर डायरेक्शनने जात आहेत का, दॅट मीन्स डायरेक्टिंग. ऍज वेल ऍज कम्युनिकेटिंग इफेक्टिव्हली अँड मोटिवेटिंग देम. म्हणजे आपण फक्त एक हायर अथॉरिटी आहे म्हणून रूडली बिहेव करणं, दॅट मीन्स नॉट अ डायरेक्टिंग. डायरेक्टिंग मीन्स बिल्डअप अ गुड रिलेशनशिप, cordial relationship, harmonious relationship between the manager and subordinate. यांच्यामध्ये कुठेतरी चांगलं रिलेशन बिल्डअप करणं, दॅट मीन्स डायरेक्टिंग. अँड मोटिवेटिंग देम. जर एखाद्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा वीक होत असेल तर त्याचा परफॉर्मन्स हा इन्क्रीज कसा करता येईल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला मोटिवेट करणं
हे काय असणार आहे, डायरेक्टिंगचं फंक्शन असेल. Then controlling is very important function of management because this function directly or indirectly impact of other function of management. म्हणजे कंट्रोलिंग जर असेल तर तुमचे बाकीचे परफॉर्मन्स किंवा बाकीचे फंक्शन सुद्धा इफेक्टिव्हली रन होतील असं म्हटलं जातं. This function of management consists of the step taken to ensure that the performance of work is in accordance with the plan. कंट्रोलिंग मध्ये काय करतो आपण, ज्या स्टेप्स डिरेक्टली फॉलो केलेल्या आहेत ह्या प्लॅन नुसार आहेत का हे इथे चेक केलं जातं. दॅट मीन्स इट इन्व्हॉल्व एस्टॅब्लिशिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड अँड मेजरिंग द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड सेट. म्हणजे जे काही आपण स्टँडर्ड सेट केलेला आहे त्या स्टँडर्ड नुसार तुमचा परफॉर्मन्स आहे का हे काय केलं जातं तर इथे चेक केलं जाणार आहे. इज इट क्लिअर? Yes. Yes, ma'am. Okay. And last function, coordinating. Management has to ensure that all the activity contribute to the achievement of the objective. म्हणजे तुम्ही सगळे फंक्शन रन केलेले आहेत, प्लॅनिंग आहे, देन स्टाफिंग आहे, डायरेक्टिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, पण जर तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशनच नसेल तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होतील का तर नाही होणार आहे. सो कोऑर्डिनेटिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. This require integration of activity and synchronization of effort. The head of the different department should not treat each other as a competitor. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये बरेच डिपार्टमेंट असतात बघा, मग यामध्ये मार्केटिंग असेल, सेल असेल, परचेस असेल, टॅक्सेशन असेल, फायनान्स असेल, तर या प्रत्येक डिपार्टमेंटनी आपण एकमेकाचे कॉम्पिटिटर आहोत असं न ट्रीट करता काय केलं पाहिजे, because the work of every department is important for the organization as a whole. तर एकमेकाला कोऑर्डिनेशन करून प्रत्येकाचं ऑब्जेक्टिव्ह शेवटी काय असणार आहे तर ऑर्गनायझेशनचं जे मेन थिंक आहे, मेन व्हिजन आहे, मेन मिशन आहे हे अचीव्ह करणं. लक्षात येतंय? सो कोऑर्डिनेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, Yes, ma'am. ओके, आता इथे मी प्रत्येकाचे नाव घेऊन एक एक पॉइंट yes, ma'am. त्याने आन्सर द्यायचं. ओके, साक्षी झगडे कोणताही एक पॉइंट सांग, जरा रिपीट कर. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण कोणते पॉइंट बघितले? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग हे 6 फंक्शन बघितलेले आहेत. त्यामध्ये प्लॅनिंग मध्ये काय सांगितलेलं आहे? प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. ओके, म्हणजे प्लॅनिंग हे प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंटचं प्रायमरी फंक्शन आहे. आणि planning is deciding in advance what to do, how to do, when to do and where is to be. when to do and where is to do. Okay. Then next point आपण कोणता बघितला होता? अंकिता, are you hearing? डायरेक्ट. ओके, डायरेक्टिंग म्हणजे काय? Directing means to direct activity or to groupism. That means distribute duties and responsibility to the employees. फक्त मोबाईल ऑन करून ठेवू नका, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. सेम टाइमला कोणतीही कामं करू नका. लक्षात येते का? कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे तुमच्या सगळ्यांचं इथे. फंक्शनचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. So now we start next question. Question number 3. Principle of management. ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे? So we both learned principle of management in 11th, I think 11th standard ना?
11th और 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही प्रिन्सिपल लर्न केलेले आहेत इन शॉर्ट. But in this semester we will learn in detail what is principle of management. Principle of management introduced by Henry Fayol. हेनरी फ्युअल ने काय केलेले आहेत 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे इंट्रोड्यूस केलेले आहे. इंट्रो मध्ये काय सांगायचंय बघा. अ प्रिन्सिपल रेफर्स टू अ फंडामेंटल ट्रूथ. प्रिन्सिपल मीन्स व्हॉट. प्रिन्सिपल मीन्स इट इज अ फंडामेंटल ट्रूथ. जे पूर्वीपासून आपण अज्युम करत आलेलो आहोत. दिस इज द फंडामेंटल ट्रूथ. इट इस्टॅब्लिश causes and effect relationship between two or more variable. या प्रिन्सिपल मध्ये काय बघितलं जातं तर causes and effect relationship between two or more variable. दोन व्हेरिएबलचं रिलेशन काय आहे हे इथे फाइंड आउट केलं जातं. They serve as the guide to through an action. These principles are derived on the basis of observation and analysis. And second thing, by conducting experimental study. म्हणजे हेनरी फ्युअलनी काय केलेलं आहे ह्या दोन बेसिस वरून ऑब्झर्वेशन हे रन केलेले आहे. तर दोन बेसिस कोणते आहेत. फर्स्ट आहे ऑब्झर्वेशन अँड अनालिसिस. ऑब्झर्वेशन केलं काही गोष्टीचं. देन एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच हे प्रिन्सिपल इंट्रोड्यूस केलेले आहे. सो नाउ वी लर्न इन डिटेल वन बाय वन प्रिन्सिपल. पॉइंट नंबर फर्स्ट, डिव्हिजन ऑफ वर्क. Division of work means division of work into smaller parts. Division of work means division of work into smaller parts. म्हणजेच आपण जसं फंक्शन मध्ये बघितलेलं आहे प्रत्येक एम्प्लॉईचं वर्क जे काय आहे ते डिवाइड करून द्यायचं आहे. वर्क ऑफ ऑल काइंड मस्ट बी डिवाइडेड अँड अलोकेटेड टू व्हेरियस पर्सन. सिमिलर अँड रिझल्ट इन इफिशियन्सी. म्हणजे ज्यावेळी आपण वर्क डिवाइड करतो प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी डिफाइन करतो. इट हेल्प सिमिलर अँड रिझल्ट इन इफिशियन्सी. आणि डेफिनेटली आपल्याला रिझल्ट हे इफेक्टिव्ह मिळणार आहे. हेल्प द इंडिव्हिज्युअल इन अक्वायरिंग स्पीड, अॅक्युरसी अँड हिज परफॉर्मन्स. म्हणजे ज्यावेळी आपण वर्क हे डिस्ट्रीब्यूट करतो दिस प्रिन्सिपल हेल्प टू द एम्प्लॉईज फॉर अक्वायरिंग स्पीड. म्हणजे एखादी रिस्पॉन्सिबिलिटी जर माझ्यावरतीच असेल तर मी काय करणार आहे मला माझं स्पीड हे अक्वायर करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल फॉर अ कम्प्लिटिंग टास्क. मला काय करायचं आहे तर माझा टास्क हा कम्प्लीट करायचा आहे. दॅट्स वाय डिव्हिजन ऑफ वर्क इज हेल्प फॉर इंडिव्हिज्युअल इन अक्वायरिंग स्पीड, अॅक्युरसी, हिज परफॉर्मन्स. डेफिनेटली त्याच्या परफॉर्मन्स साठी त्याचं स्पीड हे अक्वायर करावं लागेल. Specialization leads to efficiency and economy in spread of business. प्रत्येकाचं काय असणार आहे तर डिवायडेशन केल्यामुळे स्पेशलायझेशन काय होईल तर लीड्स होईल. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट. एम आय ऑडिएबल. Am I audible? In short, division of work मध्ये काय लक्षात ठेवायचंय. Division of work means division of work into smaller parts, and these principles help to achieving goals and objectives easily. Point number 2, authority and responsibility. अथॉरिटी इज द पॉवर. अथॉरिटी म्हणजे काय आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय हे आधी आपल्याला क्लिअर करावं लागेल. अथॉरिटी इज द पॉवर राईट टू इन्फोर्स ऑब्डियन्स. अथॉरिटी म्हणजे काय असणार आहे एक पॉवर आहे, एक राईट असेल. रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन फॉर परफॉर्मिंग द जॉब असाइन. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण काय म्हणतो इट्स ऑब्लिगेशन. म्हणजे जे काही आपल्याला ऑब्लिगेशन दिलेले आहे कशासाठी दिलेले असतात रिस्पॉन्सिबिलिटी फॉर परफॉर्मिंग ऑफ द जॉब असाइन. जो काही आपल्याला जॉब असाइन केलेला आहे हा जॉब कंप्लीट करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी ही दिली जाते. सिंपल थिंग लक्षात ठेवा. अथॉरिटी मीन्स पॉवर और राइट. अथॉरिटी मीन्स पॉवर और राइट and responsibility means obligation for performance. Responsibility means obligation for performance. Authority is given to a person, he should also be made responsible.
म्हणजे असं नाहीये की फक्त एखाद्या पर्सनला तुम्ही अथॉरिटीज दिलेली आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलेलीच नाही. तर ऑर्गनायझेशन काय करेल, ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड अथॉरिटी ऍज वेल एज रिस्पॉन्सिबिलिटी ऍट द सेम टाइम. एकाच वेळी एखाद्या पर्सनला अथॉरिटी पण प्रोव्हाइड करेल आणि रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करेल. ही शुड ऑल्सो हॅव कन्सर्न अथॉरिटी इफ एनीवन इज मेड रिस्पॉन्सिबल. आणि जर असं नसेल तर काय सिच्युएशन होऊ शकते ते पुढे सांगितलेलं आहे. अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. म्हणजे आपण काय केलंय, अथॉरिटी फक्त प्रोव्हाइड केलेली आहे बट रिस्पॉन्सिबिलिटी दिलेलीच नाहीये. इट लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. म्हणजे तो पर्सन काय करेल, त्याच्या अथॉरिटीचा कुठेतरी गैरवापर करेल आणि माझ्याकडेच अथॉरिटी आहे असा एक त्याचा ऍटिट्यूड होऊ शकेल. सो रिस्पॉन्सिबिलिटी विदाउट अथॉरिटी म्हणजे तुम्ही फक्त जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याला कोणतेच अधिकार दिलेले नाहीये. रिस्पॉन्सिबिलिटी विदाउट अथॉरिटी मेक द पर्सन इनइफेक्टिव्ह. म्हणजे आपण म्हणतो ना सगळं काम मलाच करावं लागतं, मग ते प्रॉपर नाही होणार आहे. दॅट्स वाय हिअर फ्युअल से प्रोव्हाइड अथॉरिटी ऍज वेल एज रिस्पॉन्सिबिलिटी ऍट द सेम टाइम. म्हणजे तुम्ही एकाच वेळी दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट असते. पॉइंट नंबर 3, unity of command. Unity of command means a subordinate should receive order and to be accountable to only one boss at a time. म्हणजे एका वेळी आपण काय केली पाहिजे, एकाच बॉस कडून ऑर्डर ही रिसीव्ह केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता सेम टाइमला माझं पण लेक्चर चालू आहे, खेडेकर मॅडमचं पण चालू आहे, साळगावकर मॅडमचं पण चालू आहे. असं जर असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन एका थिंग वरती होईल का, तर डेफिनेटली नाही होणार. म्हणजे तुम्ही जी ऑर्डर आहे, कोणतंही वर्क असेल, हे एका वेळी एकाच बॉस कडून असलं पाहिजे. दिस इज कॉल्ड युनिटी ऑफ कमांड. A subordinate should not receive instruction from more than one person. म्हणजे कोणत्याही सबऑर्डिनेटने इन्स्ट्रक्शन हा एकापेक्षा जास्त व्यक्तीकडून स्वीकारता कामा नये. A subordinate should not receive instruction from more than one person. That means receive order only one boss at a one time. एका वेळी एकाच बॉसच्या अंडर तुम्ही काय करा तर काम करा. ड्युअल सबऑर्डिनेशन शुड बी अवॉइडेड. आणि ड्युअल जे सबऑर्डिनेशन आहे हे काय करा तर अवॉइड करा. द एंटरप्राइज डिसिप्लिन, स्टेबल अँड ऑर्डरली एक्झिस्टन्स. गुड रिलेशनशिप बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. मग जर तुम्ही युनिटी ऑफ कमांड हे फॉलो केलं तर काय होऊ शकतं, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ गुड रिलेशनशिप बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट म्हणजे काय होणार आहे, हियर बिल्डअप अ कॉर्डियल रिलेशनशिप, हार्मोनियन रिलेशनशिप और गुड रिलेशनशिप बिटवीन द सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. अ सबऑर्डिनेट शुड नॉट रिसीव्ह इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन पर्सन. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींकडून ऑर्डर ही स्वीकारू नका. नेक्स्ट पॉइंट, युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स वन हेड वन प्लॅन. एका वेळी एकच प्लॅन तुमच्या डोक्यात असणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड वन हेड वन प्लॅन. दॅट मीन्स युनिटी ऑफ डायरेक्शन. रिलेटेड ऍक्टिव्हिटी शुड बी ग्रुप टुगेदर. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या काय करा, ग्रुप टुगेदर, ग्रुपिझमने करा. Efforts of all the members of the organization should be directed towards common goals. आणि तुमच्या ग्रुपिझमचं जे इफोर्ट्स आहे, these efforts concentrate on achieving the common goals of the organization. आणि जे इफोर्ट्स आहे हे कुठे यूज करा तर ऑर्गनायझेशनचे कॉमन गोल्स अचीव करण्यासाठी यूज करा. विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन, युनिटी ऑफ ऍक्शन कॅन नॉट बी अचीव्ड. विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन, जर तुमच्यामध्ये डायरेक्शनच नसेल तर ऍक्शन कम्प्लीट होईल का, नाहीये. म्हणजे मी 10 स्टुडंटना 10 वेगवेगळी कामं काहीतरी सांगितलेली आहे तर ते काय होणार आहे, थोडेसे कन्फ्युज होईल. पण मी काय केलं, एक टास्क 10 मध्ये दिला, हा कॉमन गोल सगळ्यांचा आहे असं सांगितलं. सो काय होणार आहे, त्याचा रिझल्ट हा इझिली अक्वायर होऊ शकतो. युनिटी ऑफ कमांड इज नॉट पॉसिबल विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ कमांड मध्ये आपण काय सांगितलं, युनिटी ऑफ कमांड मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, वन बॉस वन टाइम. युनिटी ऑफ कमांड मध्ये काय सांगितलं,
not received instruction from more than one person. व्हेरी गुड. म्हणजे एका वेळी एकाच बॉस कडून काय करा तुम्ही ऑर्डर ही रिसीव्ह करा. सो युनिटी ऑफ कमांड इज नॉट पॉसिबल विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन. ह्या दोन्ही जे प्रिन्सिपल आहेत ते कसे असणार आहेत तर इंटरडिपेंडंट असू शकते फॉर अ इफेक्टिव्ह परफॉर्मन्स. Next principle, order. Order means proper and systematic arrangement of things and people. Order म्हणजे काय तर ऑर्डर देणे नव्हे हा. ऑर्डर प्रिन्सिपल डिफरंट असेल. ऑर्डर means proper and systematic arrangement of things and people. याची काय करायची आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट करायची आहे. अरेंजमेंट ऑफ थिंग इज कॉल्ड मटेरियल ऑर्डर. अरेंजमेंट ऑफ थिंग्स म्हणजे काय आहे तर मटेरियल ऑर्डर आहे. मयुरेश व्हिडिओ ऑन आहे, ऑफ करा. अरेंजमेंट ऑफ थिंग्स इज कॉल्ड मटेरियल ऑर्डर. ज्यावेळी आपण थिंग्सची अरेंजमेंट करतो त्याला काय म्हटलेलं आहे तर मटेरियल ऑर्डर असं म्हटलं जातं. अँड प्लेसमेंट ऑफ पीपल इज कॉल्ड सोशल ऑर्डर. सोशल ऑर्डर कशाला म्हटलेलं आहे तर प्लेसमेंट ऑफ पीपल दॅट मीन्स अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट टाइम. मटेरियल ऑर्डर शुड बी सेफ, अप्रोप्रिएट अँड स्पेसिफिक प्लेस. मटेरियल ऑर्डर मध्ये आपण काय म्हटलं होतं अरेंजमेंट ऑफ थिंग. प्रत्येक थिंगची अरेंजमेंट ही प्रॉपर असली पाहिजे आणि त्यामुळे काय होणार आहे तर ती सेफ असली पाहिजे, अप्रोप्रिएट असली पाहिजे आणि स्पेसिफिक प्लेस वरती असणं महत्वाचं आहे. Social order, selection and appointed of the most suitable person on the suitable job. That means social order. So social order मध्ये काय सांगायचं आहे appointed suitable person for the suitable job. This is called the principle of order. Next point, equity. Equity means combination of fairness, kindness and justice. Equity means combination of fairness, kindness and justice. The employee should be treated with the kindness and equity is due occasion is expectation of them. म्हणजे आपण काय केलं पाहिजे प्रत्येक एम्प्लॉईजला इक्वली ट्रीट करणं, इक्वली इम्पॉर्टंट देणं महत्वाचं आहे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल they should give similar treatment to people of the similar position. म्हणजे हॉरिझॉन्टल लेवल वरती जे एम्प्लॉईज वर्क करता आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही काय करा तर ट्रीट सिमिलर, म्हणजे प्रत्येकाला सिमिलर ट्रीटमेंट द्या. they should not discriminate with the respect of age, caste, gender, religion, relation etc. म्हणजे कोणत्याही पर्सनला म्हणजे तो मेल फिमेल असेल असं ट्रीट नका करू किंवा एखादा डिफरंट कास्टचा असेल तर त्याला कास्ट वाईज डिस्क्रिमिनेट नका करू, रिलिजन वाईज डिस्क्रिमिनेट नका करू किंवा एखादा आपल्या रिलेशन मध्ये आहे म्हणून त्याला जास्त गुड ट्रीटमेंट देतो. तर असं न करता अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल वी ऑल सेड ट्रीटिंग ऑल एम्प्लॉईज इक्वली. प्रत्येक एम्प्लॉईजला तुम्ही इक्वली ट्रीट करणं इम्पॉर्टंट आहे. इज इट क्लिअर? Yes. ओके, आता मी क्वेश्चन विचारते जरा रिपीट करा. मयुरेश शिर्के, आर यू हिअरिंग? मयुरेश Mayuresh Shirke, are you hearing? What is mean by equity? Equity म्हणजे काय? Concentrate करा. Equity means combination of fairness, kindness and justice. Equity means treating employees equally at all level or similar position. Here, next point, discipline.
Discipline means sincerity, obedience, respect of authority and observation of rule and regulation. डिसिप्लिन म्हणजे काय म्हणतो, डिसिप्लिन कोण फॉलो करतो, जो सिन्सिअर आहे. तो डिसिप्लिन्स मध्ये सिन्सिअरिटी असली पाहिजे, ऑबिडियन्स असला पाहिजे, रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटी म्हणजे तुम्ही हायर अथॉरिटीची काय करा, रिस्पेक्ट करा, अँड ऑब्झर्वन्स ऑफ रूल अँड रेग्युलेशन. सिंपल थिंग डिसिप्लिन मध्ये आपण काय सांगतो, फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन. मग ते कशाशीही रिलेटेड असू शकतील, ते रूल्स रेग्युलेशन तुम्ही काय करा तर फॉलो करा. देन सबऑर्डिनेट शुड रिस्पेक्ट देअर सुपिरियर अँड ओबे देअर ऑर्डर. म्हणजे डिसिप्लिन प्रिन्सिपल कधी फॉलो होईल, जर तुम्ही तुमच्या सिनियर अथॉरिटीची ऑर्डर ही ओबे केली, फॉलो केली, तर काय असेल, डिसिप्लिन प्रिन्सिपल हे फॉलो होईल. स्मूथ रनिंग ऑफ द एंटरप्राइज. डिसिप्लिन प्रिन्सिपल हे काय इम्पॉर्टंट आहे, स्मूथली रनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. सबऑर्डिनेट but also on the part of the management. Discipline can be enforced if good superior. Discipline मुळे काय होतं तर good superior होईल. Then clear and fair agreement with the workers. म्हणजे प्रत्येकावरती एक fair agreement असेल किंवा clear agreement ही होऊ शकते. That's why discipline is very important principle for organization. Next point, initiative. Initiative means encourage to take the initiative in the work assigned to them. To take the initiative म्हणजे कोणतंही टास्क करायचं आहे, मग मी हे आज नाही करणार, उद्या करेन, मग थोडंसं टाळाटाळ करणं, असं न करता इनिशिएटिव्ह म्हणजे काय, इनकरेज टू टेक द इनिशिएटिव्ह म्हणजे उत्साहपूर्वक तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करणं. इनिशिएट ऍक्शन विदाउट बीइंग आस्क्ड टू डू म्हणजे हे मलाच का सांगितलं, मग मीच का करू, असं न प्रश्न विचारता, न क्वेश्चन करता तुम्ही काय केला पाहिजे तर टास्क हा कंप्लीट केला पाहिजे. मॅनेजमेंट शुड प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू इट्स एम्प्लॉईज म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजला अशी अपॉर्च्युनिटी एखादी दिली जाते. हेल्प्स इन डेव्हलपिंग अँड ॲटमॉस्फिअर ऑफ ट्रस्ट. इनिशिएटिव्ह मुळे काय होतं, एक गुड ॲटमॉस्फिअर काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहे. Enjoy working in the organization because it adds to their zeal and energy. म्हणजे आता मी काही मुलांना प्रश्न विचारला तर ते म्हणणार हा मग मी इनिशिएटिव्ह घेऊन त्याचा आन्सर दिलं पाहिजे ना, मग हे मलाच का विचारलं, मग काहींना लक्षात येईल की अरे माझं लक्ष नव्हतं म्हणून विचारलं असेल. बरेच आपण आपल्या थिंकिंग वरती डिपेंड आहे, पण इनिशिएटिव्ह प्रिन्सिपल यूज केल्यामुळे काय होणार आहे, एक गुड ॲटमॉस्फिअर, ट्रस्ट ॲटमॉस्फिअर क्रिएट होऊ शकतो. That's why this is very important principle. Next, fair remuneration. Paid to the worker should be fair of the efforts. म्हणजे जे एम्प्लॉईजने इफोर्ट्स घेतलेले आहे त्याच्याशी रिगार्डिंग त्याला फेअर रेम्युनरेशन देणं गरजेचं आहे. सॅटिस्फॅक्शन टू बोथ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज म्हणजे ज्यावेळी तुम्ही रेम्युनरेशन पे करताय दोज आर सॅटिस्फाय, दोघं पण सॅटिस्फाय होणं इम्पॉर्टंट आहे, मग तो एम्प्लॉयर असेल अदरवाइज एम्प्लॉई असेल. डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग, वर्क असाइन एक्सेट्रा म्हणजे रेम्युनरेशन फेअर कधी असेल, डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट लिव्हिंग, वर्क असाइन. जिथे त्याला काम दिलेलं आहे त्याला अनुसरून तुम्ही काय करा तर त्याचं रेम्युनरेशन हे पे करा. Provision of other benefits such as free education, medical and residential facility to the workers. Fair remuneration म्हणजे फक्त तुम्ही त्याला काय केलेलं आहे तर पेमेंट केलेलं आहे, सॅलरी दिलेली आहे म्हणजे फेअर रेम्युनरेशन नव्हे. फेअर रेम्युनरेशन मीन्स प्रोव्हाइड नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम. त्याचबरोबर त्याला काय करा तुम्ही नॉन मॉनिटरी फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करा. मग त्या कोणत्या आहेत तर फ्री एज्युकेशन असेल, मेडिकल फॅसिलिटी असेल, इन्शुरन्स फॅसिलिटी असेल, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी असेल, चिल्ड्रन एज्युकेशन असेल एक्सेट्रा. मॅनेजमेंट क्रिएट हार्मोनियस रिलेशनशिप अँड प्लीजिंग ॲटमॉस्फिअर ऑफ दी वर्क. आणि ह्या फेअर रेम्युनरेशन प्रिन्सिपल मुळे एक बेस्ट ॲटमॉस्फिअर काय होऊ शकतं क्रिएट होऊ शकतं. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. Employees should not be moved frequently from one job position to another. म्हणजे एम्प्लॉईजला काय सांगितलं आज तू ह्या एका संस्थेत काम करतोयस मग परत दुसऱ्या ठिकाणी जा, मग आमची ब्रांच एका ठिकाणी आहे तिथे तू काम कर, असं न करता काय करा स्टॅबिलिटी यूज करा. स्टॅबिलिटी ऑफ